नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. हा माझा पालखीच्या परतीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि ज्या दिवशी माऊली आमच्या माळशिरसमध्ये परत आली होती, म्हणजे पंढरपूरला जाऊन फिरून आळंदीला जाण्यासाठी माऊली आले होते आणि वार होता शनिवार. त्या दिवशी हा मी बनवलेला व्हिडिओ आहे, परंतु मला ते एडिट करायला आणि तुमच्यापर्यंत टाकायला उशीर झाला. मी दुकानातून बाहेर पडले, मला टाळांचा आवाज येत होता. टाळ वाजतायत म्हणून मी बाहेर आले तर माऊलीची पालखी चालली होती आणि ज्यावेळेस मी बघितलं तर पालखी माझ्या समोरून गेली. मग जाऊ का नको पाया पडण्यासाठी अशा मनामध्ये मी विचार करत होते आणि परत जाऊन दुकानात बसले. पण दुकानात बसल्यानंतर मनाला माझ्या स्थिर वाटतच नव्हतं की आपण आपल्या डोळ्याच्या समोरून पालखी गेली नाही आणि आपण दर्शन घेतले नाही माऊलींचं, असं मनामध्ये माझ्या एक खंत वाटायला लागली. मग परत तिथून दुकानातून उठले. हे काय म्हणतील याचा सुद्धा विचार केला नाही, यांना विचारलं पण नाही जाऊ का पाया पडायला वगैरे. ते पाठीमागं काम करत होते. उठले आणि मी म्हटलं की मी चालले पाया पडायला. आणि तेवढ्या वेळेमध्ये पालखी खूप दूर निघून गेली होती, कारण पालखी एकदा हलली की थांबत नाही आणि सतत चालूच असते. कोण दर्शन घेतंय किंवा काय करतं याच्यासाठी माऊलीची पालखी थांबत नाही. परंतु काय माहीत माझ्या आयुष्यामध्ये तो योग होता दर्शन घ्यायचा माऊली, आणि मला माऊली बोलवत होते असं वाटत होतं. त्यासाठी मी इतक्या वेगाने तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे जाऊन मी पालखीचं दर्शन घेतलं. आणि ज्यावेळेस मी दर्शन घेतलं त्यांच्या पादुकांचं, त्यावेळेस इतकं छान वाटलं मनाला, माझ्या इतकं प्रसन्न वाटलं की तो जो प्रसंग आहे किंवा त्या दिवशी मला काय वाटले मी शब्दसुद्धा व्यक्त करू शकत नाही. आणि जणू काही मला माऊलींचा आशीर्वाद मिळाला, अशा प्रकारे मला तिथं फूल मिळालं आणि ते फूल मी घेतलं आणि मी माझ्या केसामध्ये माळलं. आणि ज्यावेळेस मी माघारी जात होती दर्शन करून, त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक वेगळंच नवीन चैतन्य निर्माण झाले असं मलाच वाटत होतं आणि खरंच खूप एक सुंदर भावना मनामध्ये निर्माण झाली होती. आपण म्हणतो की काय असतं त्याच्यामध्ये, परंतु एक वेगळंच आपल्याला नवचैतन्य किंवा जीवन जगण्याचा अर्थ देऊन जातात माऊली असं वाटलं. आणि मला इतकं समाधान वाटलं की मी बाहेर लाखो रुपये जरी खर्च केले असते तर मला ते समाधान मिळालं नसतं की जे मी माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर मला समाधान मिळालं. आणि मला भारी वाटलं की बाबा मी जो निर्णय घेतला किंवा आपण दर्शनाला जायचंच हे जे ठरवलं ते खरंच योग्य होतं. आणि थोड्या वेळासाठी माऊलीची पालखी त्या ठिकाणी थांबली होती. ते बैलच पुढे जात नव्हते आणि तेवढ्या वेळेमध्ये मी पटकन माऊलीच्या पालखीपर्यंत स्वतःला जाऊन पोहोचले आणि तिथे जाऊन मी दर्शन घेतलंच. अशा प्रकारे त्या दिवसाचं जे दृश्य होतं ते खूप छान होतं. सगळे माऊलीच्या पालखीबरोबर जात होते माघारी. आणि जे पालखी ज्यावेळेस माघारी जाते किंवा परतीचा प्रवास असतो त्यावेळेससुद्धा भरपूर सारे दुकान मांडलेले असतात. त्या ठिकाणी बरेच काही दुकान मांडलेले होते. त्यापैकीच एक बघा इथं ते आपलं करंजी वगैरे बनवायचं आणि असं हे वातावरण होतं, खूप गजबजलेलं वातावरण होतं. त्यानंतर चिवला दुकानातून आणलं, दुकानात ती होती. मी विचारही केला नाही चिव आहे आपण तिला घेऊन जायला पाहिजे. मी कशी निघाली, कसं तिथपर्यंत पोचले माझे मलाच माहीत नाही. मग तिला पर्स घेतली. इतका आनंद झाला होता तिला ती पर्स घेतल्यानंतर, तिच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतोयच. त्याचनंतर मी इकडे खरेदीसाठी म्हणून म्हटलं की बघूया आपल्याला कमी किमतीमध्ये काय मिळतं का किंवा देतील का. मग त्या फुलांच्या ह्याच्याजवळ गेले तर ते खूप महाग सांगत होते आणि पालखीमध्ये सहसा खूप वस्तू महाग मिळतात, त्यामुळे आपण नाही घेतलं तरच आपल्यासाठी परवडतं ते, कारण दुप्पटच रेट असतो. कारण त्यांना माहीत असतं की कस्टमर जे आहे ते घेणारच आणि त्यामुळे ते कमी करतच नाहीत आणि ते पाहिजे ते रेट लावतात म्हणे. ज्यावेळेस आपण एखाद्या दुकानात जाऊन घेतो त्यावेळेस आपल्याला ते कमीमध्ये बसतं. आणि तसं पाहायला गेलं त्यांचं कष्टही खूप असतं, कारण त्यांना पालखीचा ज्या दिवशी जिथे मुक्काम आहे त्या दिवशी त्यांना सगळं जे काही साहित्य आहे ते सगळं हलवावं लागतं आणि खूप त्यांची धावपळ होते. त्याच्यामुळे ते रेट लावतात, त्यांचाही खर्च होतो. त्यामुळे जर समजा तुम्हाला आवडली असेल वस्तू आणि घ्यायची असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. त्याच्यामध्ये फ्रॉड काही नसतं. त्यानंतर आमच्या चिवसाठी जे भातुकलीचा खेळ असतो तो मला बघितल्यानंतर खूप आवडला आणि तो भातुकलीचा खेळ मी घेतला. एक वस्तू 10-20 रुपये 40 रुपये अशाप्रमाणे होते. त्याप्रमाणे ते गणित त्यांनी हे केलं, सांगितलं. जवळजवळ 300 रुपये झाले, तर मी 300 रुपये दिले आणि तो भातुकलीचा सेट घेतला. आणि त्याचबरोबर पुढे जात होते तर इथे बघा ते पाण्यामध्ये टाकलं की फुलून येतं ते असं हे होतं. आणि हे फुग्याचं तर सगळे प्रत्येक ठिकाणी होते. मी एवढा भातुकलीचा खेळ चिवला घेतला होता. असा आहे माझा त्या दिवसाचा